वैभवी गायकवाड व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। आज आहे संडे आणि माझ्यावर जबाबदारी आहे पालक पनीर पराठ्याची। तर आपण रेसिपी बघूया। आधी आपण घेणार आहोत पालक, जे आपल्याला साफ करायचं आणि बॉईल करत ठेवायचे आहे। पालक आपण आता साफ करणार आहोत आणि ह्याला बॉईल करत ठेवणार आहोत ह्याच्यातच। तुम्ही बघू शकता पालक मी स्वच्छ धुवून ह्याला उकळत ठेवला आहे। पालक मी जो उकळत ठेवला आहे त्याच्यातच आपल्याला पीठ भिजवायचं आहे, म्हणून ती कन्सिस्टन्सी बघून तुम्हाला ते हे करायचं। बाकी एक्स्ट्रा पाणी लागलं तरच घ्यायचं, नाही तर नाही घ्यायचं। मी दाखवते तुम्हाला प्रोसिजर। आता पहिली स्टेप ही आहे की आपल्याला पालक बॉईल करून घ्यायचा आहे। आपण भेटूया एका ब्रेक नंतर। आता आपले पालक इथे बॉईल झाला आहे। इथे पनीर घेतलाय, आता आपण प्रोसीड करूया। आता पनीर मध्ये टाकायला आपण बनवणार आहोत ठेचा। मी इथे घेतले आहेत 3 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि लसूण। मी ते एकत्र वाटण ह्याच्यात टाकणार आहे। आता आपण ह्याच्यात हा एक कांदा टाकणार आहोत पनीरच्या बॅटर मध्ये। आपण ह्याच्यामध्ये हा जो तयार केलेला मसाला आहे तो टाकणार आहोत। हे झालं आपलं बॅटर, आतलं फिलिंग रेडी। आता आपण हे बाजूला ठेवूया आणि पीठ भिजवूया। हे झाली आपली प्युरी रेडी। आता आपण ह्याच्यात पीठ भिजवणार आहोत। 1 ते 1.5 कप गव्हाचं पीठ। त्याच्यात मी टाकणार आहे जरासं नावाला मीठ, कारण आपण या सारणात पण मीठ घातलेलं आहे। नंतर थोडंसं तेल, प्युरी ह्याच्यात घालणार आहोत। अंदाज घेत आपल्याला पाणी टाकायचं आहे। हा झाला आपला गोळा रेडी। आता आपण हे थोडं फक्त 5 मिनिटाला ठेवून देऊ। आता ह्याला मस्त आपण लाटणार आहोत। हा मी एवढासा गोळा घेतला आहे। त्याच्यामध्ये आता बॅटर घालणार आहोत। फिलिंग आणि ह्याला मोदकासारखं असं ह्याचं तोंड दाबून घेणार आहोत। आता ह्याला जरासं टॅप करणार आहोत, म्हणजे ते सारण सगळीकडे पसरेल। आता आपण पराठा लाटणार आहोत। आता मी हे ह्याच्यावर लाटणार आहे, कारण थोडंसं ते स्लिप होतं आहे खाली। आपलं सारण बाहेर आलं आहे।
काही हरकत नाही. आता मी अजून एक ट्रिक लावणार आहे. ती पहिली आपली फसली आहे. मम्मी हे 2 एका शीटमध्ये हे करून घेतलं आहे आणि मी फिलिंग ह्याच्यात घालते आहे. मस्त थोडंसं आपण हे प्रेस करून घेऊया, म्हणजे हे सगळीकडे जाईल. त्याच्यावर आपण ही पोळी ठेवणार आहोत, त्याला पण आपण थोडं प्रेस करून घेणार आहोत. म्हणजे जेणे की हे निघणार नाही. आणि याला सगळीकडे स्प्रेड करून घेऊ. लाटून घेऊया. हे एक्सेस जे आहे ते मी आता टाकते बाजूला. ठीक आहे, त्याला नको आहे म्हणून हा बाहेर काढतोय. साबण संपलं. बस हे छोटे छोटेच आपण करणार आहोत. जरा पनीर पराठ्याच्या बाबतीत पोपट झालेला आहे, कारण हा आमचा फर्स्ट अटेम्प्ट होता. पण ठीक आहे, खाण्यापुरता नाश्त्यापुरतं ओके आहे. अगदीच काय येण्या झाल्या पराठा बिकम्स टू बर्गर असं झालेलं आहे. ते मोठे मोठे असे. 1 मिनिट. पण ठीक आहे, आपण खाऊ शकतो. नाश्ता होईल याच्यावर. माझा नाश्ता. आता या आपण नाश्ता करूया. आता आपण बघूया आणि टेस्ट करूया की आपला पराठा कसा झालाय. फसलंय का नाही, पण सोसो झालाय, पण खाऊ शकतो. कधी कधी असं होतं ना, बिघडलेले पदार्थ पण अजून छान लागतं. 1 टाईप ऑफ असं.